विनती करता हूँ कि 2 शब्दों इस समस्या और कैसा वार्ड मेंबर साल से जो भी कार्य नहीं हुआ है वो कार्यकर्ता अपने को चुनना है, क्योंकि अपन ने 8 साल तक देखे हैं कि यहाँ कितनी दिक्कत जाती है, लाइट की, नल की, पानी की, सभी चीज़ों की। तो अपने को ऐसा उम्मीदवार चुनना है कि जो सभी कार्य अपना समय से कर सके। कोई भी नागरिक अगर इस मोहल्ले का जाता है तो उनकी चुने, तो अपने को ऐसा वार्ड मेंबर चुन के लाना है। देखो अभी 8 साल से देखते आ रहे हैं अपन, लाइट के लिए बोलो तो कोई आते नहीं। धन्यवाद ठाकुर साहब। इन्होंने बताया पिछले कई सालों से इस वार्ड में समस्या होती रहती है। हमने वार्ड मेंबर को बताया कि ये काम कर दो, वो काम कर दो, लाइट ला लो। तो कम से कम ऐसे पार्षद को चुने जो आपकी एक बात पर सुने, जो काम करने में तत्पर हो और आपके नजदीक का हो। कभी भी उनके घर तक जाने की आणि आमच्याकडून 5 वर्ष काम करून घ्यावे। कारण की अगर आपण आताही चुकी करून आणि काम करणाऱ्याला आपण निवडून नाही आणून तर कसं आहे की आपण अजून 5 वर्ष असे भुगतते राहू। त्यासाठी माझी कडकडीची विनंती आहे की तुम्ही आमच्या केटली चुनाव चिन्हावर मतदान देऊन भारी मताने निवडून आणा आणि पूर्ण गोंदियामध्ये चंद्रशेखर आझादची पार्टी आहे आणि हे दोनच उमेदवार ह्या वार्डामधून आहेत। तर कसं आहे की आमची म्हणजे पुरा दम आमचा राहील त्याच्यामध्ये, कारण की आम्ही 2 उमेदवार जे म्हणून त्यांना करावा लागेल। कारण की आम्ही आपल्या स्वहिमतीने लढत आहोत। आम्हाला पार्टी काही आहे नाही, आमच्या इथे कोणी नेता नाही दिसत आहे। आम्ही स्वतःच नेता आहोत आणि स्वतःच कार्यकर्ता आहोत। तर तुम्हाला हे करायचे आहे की आम्हाला कार्यकर्त्याने निवडायचे आहे आणि कार्यकर्त्याला निवडते जो म्हणजे ज्यांची म्हणजे क्षमता असते की कार्य करण्याची। तर जो कार्यकर्त्याला निवडते त्याचा वार्ड कधीच सक्षम झाल्याशिवाय राहत नाही आणि सक्षम करण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडा आणि आमचे दोन्हीचे हात मजबूत करा आणि मजबूत करून आपल्या वार्डाचा विकास करा। शिविलाईन सारखा आपण वार्ड करू आणि आपल्या वार्डाची तुम्ही बी म्हणाल की खरोखर आम्ही वोट दिला तर बाई आणि भाऊ आणि दोन्हीला मिळून काम आमच्या वार्डाचा केला आणि तुम्ही आम्हाला दुसऱ्यांदा बी म्हणाल की उभे व्हाल तर आम्ही उभे होणार नाही, मी तर नाहीच होणार। कारण की एक चान्स सगळ्यांना भेटले पाहिजे। एक काहीच नाही आहे, आम्हाला एक चान्स द्या आणि काम करू, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्याच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना चान्स देऊ। ठीक आहे, धन्यवाद। जय हिंद। ऐसी कौन सी योजना नहीं सरकार की जो मुझ तक आती नहीं, और मैं अगर नगर सेविका बनती हूँ तो उसको जमीन धरातल में उतारूंगी। वार्ड की बहुत सारी समस्या होती है, जैसे अनुसूचित जातीच्या लोकांना, ST-STच्या लोकांना जरी शिक्षण देण्याचे कोणी कार्य केले असेल तर ते आमचे शिक्षण महर्षी ज्योतिबा फुलेजी या महामानवांना सुद्धा माझ्या कोटी कोटी नमन आहे। तसेच 1818च्या कालावधीच्या पूर्वीला ते व्हायच्या हा प्रश्न व्हायचा, त्या कालावधीमध्ये स्त्रियांना विधवा विवाह करावा लागत होते, त्यांना अग्निमध्ये परीक्षा द्यावी लागत होती। अशा कालावधीमध्ये ज्या महामानवांनी स्त्रियांना सुटका केली असे आमचे छत्रपती शाहूजी महाराज, त्या महामानवांना सुद्धा माझ्या कोटी कोटी नमन आहे। परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महामानवांना सुद्धा माझ्या कोटी कोटी नमन आहे। आणि तसेच ह्या देशाला बरेच आमचे महापुरुष झालेले आहेत। त्या महापुरुषांमध्ये आमचे शिवाजी महाराज, त्या शिवाजी महाराजांनी पुऱ्या देशावर राज्य गाजविले। पण काय झालं, जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता त्या राज्याभिषेकच्या वेळेस त्यांच्या राज्याभिषेक करण्यास भटाला बोलवण्यात आलेले होते। तर गांगाभट हे कोण होते? गांगाभट हे एक ब्राह्मण होते आणि त्यांनी म्हटलं का शिवाजी महाराज हे शूद्र आहेत आणि मी शूद्राचा राज्याभिषेक करणार नाही। पण राज्याभिषेक जेव्हा केले त्यांनी तर आपल्या पायाच्या डाव्या अंगठ्याने केले। ही गोष्ट जिजामा वाटले का आमचे शिवाजी महाराज या एवढ्या मोठ्या देशावर राज्य करत आहे आणि त्यांचे राज्याभिषेक हे गांगाभटजी करत नाही, हे माहिती होतं। त्यांना झटका लागला आणि जिजामाता मृत्यू पावले काही दिवसामध्ये
अशा त्या शिवाजी महाराजाला सुद्धा माझ्या कोटी कोटी नमन आहे। आणि महापुरुषांमध्ये आज पाहिले एका कालावधीमध्ये इंग्रजांना जर या देशामधून कोणी पळवण्याचे काम केले असेल तर असे आमचे बिरसा मुंडाजी, आदिवासीचे दैवत आमचे बिरसा मुंडाजी, त्यांनी इंग्रजांना पळवण्याचे काम केले। त्या महामानवांना सुद्धा माझ्या कोटी कोटी नमन आहे। तसे आमचे स्वच्छतेचे जनक संत गाडगे बाबा, संत गाडगे बाबांनी म्हटलेले आहे की बाबासाहेबांचा जेव्हा मृत्यू झाला तर म्हणे माझ्या स्वतःचा मुलगा जरी मृत्यू पावला असेल तेव्हा मला असू आले नाही, तेव्हा मी लढलो नाही, पण हा माझे डॉक्टर परमपूज्यने बाबासाहेब मृत्यू पावले, त्यांनी गाडगे बाबांनी लढले, अशा त्या संत गाडगे बाबाला सुद्धा माझ्या कोटी कोटी नमन आहे। आणि तसेच त्या महापुरुषांना जे बहुजन समाजामध्ये जन्मले त्या संपूर्ण महापुरुषांना माझ्या कोटी कोटी नमन आहे। आणि तसे कार्यकर्ता आहेत, त्यांनी सांगितले का 20 वर्षापासून कार्य करत आहे। त्यांच्या अगोदर सुद्धा या वार्डामधून लढलेले आहेत, काही मतांनी ते पराभूत झाले, पण आता त्यांना तुम्हाला संधी द्यायची आहे। तसेच आमच्या मंचावर बारसागडेजी आहेत, तसेच आमचे ठाकूरवार साहेब आहेत, माझे लहान भाऊ मेश्रामजी आहेत, आणि आमचे नितीनदादा चव्हाणजी आहेत, आणि ह्या ठिकाणी जे जमलेले संपूर्ण लोक आहेत त्यांच्या सुद्धा मी आभारी आहे। आणि आमच्या समोर आमच्या आई बहिणी बसलेले आहेत, त्यांच्या सुद्धा मी आभारी आहे। आणि मी सांगू इच्छितो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या समस्या काय असतात आणि आपण काय चाहतो, आपल्या वार्डांच्या पार्षद कसा असायला पाहिजेत आणि तो काय करू शकतो। आणि मला हे म्हणायचे आहे का तुम्हाला एक अधिकार दिलेला आहे, तो अधिकार तुम्हाला माहित आहे, तो अधिकार आहे तुम्हाला मतदानाचा अधिकार कुणी दिला आहे, ते आमचे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे। ह्या देशामध्ये ह्या देशाच्या हिरोबामी अंबानी असो या एक झाडू मारणारा सडक साफ असो या रोडावर नाली साफ करणारा असो, आमच्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। आणि तो असा अधिकार मिळालेला नाही आहे तुम्हाला, तो शांतपूर्वक मिळालेला नाही आहे। त्यांच्याकरता किती वेदना कराव्या लागल्या। पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा बाबासाहेब गेलेले होते त्या ठिकाणी गांधी साहेब गेलेले होते, आणि गांधी साहेबांनी मांडलेले होते इंग्रजांसमोर का या देशामध्ये जरी कुणाला मतदानाचा अधिकार द्यायचा असेल, या देशामध्ये जो इन्कम टॅक्स भरत असेल, जो व्यक्तीला द्यायचा का जो माणूस सक्षम आहे आणि खरीच तो पार्षद बनून सानी त्या नगर परिषदला जाऊन सानी डकरवू शकतो, सेरावानी काम आणू शकतो, तो गिदड सारखा असायला नको पाहिजे। तुम्हाला माहित आहे मी ह्या क्षेत्रामध्ये डायरेक्टर आहे कृषी बाजार समितीला, 109 ग्रामपंचायत 110 ग्रामपंचायत मला भारी भरघोस मतांनी निवडून दिले। कृषी बाजार समितीला पूर्ण विधानसभेचा काम बघतो आम्ही, आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही डंक्याच्या चोटवर आवडतो। आम्हाला कुणाची भीती नाहीये, कोणी कुणाला आम्ही भियत नाही, कोणाच्या बापाला भीत नाही, कारण आम्ही सक्षम आहोत, आम्ही लढायला सक्षम आहोत। आणि कुणाकरता तर आपल्या लोकांकरता, आपल्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता, ST-STच्या लोकांकरता आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही त्यांच्या पाठीशी राहू। आम्हाला बाबासाहेबांनी मंत्र दिला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आम्ही सर्व गोष्टीकडे लक्ष देतो, बाबासाहेबांच्या मिशनकडे लक्ष देतो। कांचीराम साहेबांनी बाबासाहेबांच्या मोमेंटच्या नंतर आमच्या कांचीराम साहेबांनी आमचा बिडा उचललेला होता, त्यांनी कधी कुणाच्या समोर झुकले नाही। तर माझ्या समाजाच्या लोकांना सांगायचं आहे की आपण भी कोणाच्या समोर झुकू नये। आणि येणाऱ्या 2 तारखेला नक्कीच सांगते का 2 तारखेला जरी अरुण भाऊच्या कॅटली निशाणवर फुरी मारायच्या आणि वार्डामध्ये सांगायचं सर्वांना की आपल्या वार्डाच्या जरी समस्या दूर करायच्या असतील तर एकच विकल्प आहे, अरुण भाऊ गजभिये, विशाखाताई वासनिक यांना जरी तुम्ही निवडून दिले तर तुमच्या 5 वर्षापर्यंत तुमच्या पाठीशी तुम्ही अर्ध्या रात्री सोप्या रात्री घरी झोपला असेल रात्रीच्या 2 वाजतापर्यंत तरी तुम्ही आवाज केले का दादा पोलीस स्टेशनचा काम आहे, हा अरुण भाऊ गजभिये त्याच दिवशी त्याच वेळेला पोलीस ठाण्याच्या कोणताही त्या ठिकाणचा ठाणेदार असेल, त्या ठिकाणी कोणता शिपाई असेल, चाहे कलेक्टर असो चाहे तिथला SP असो, त्यांच्याशी गोष्ट करण्याची हिंमत ठेवू शकतो। असा कितीचा एक पुतळा मांडलेला आहे वंजारीच्या घराजवळ। 4 दिवसापासून त्या ठिकाणी एक कुत्रा मरण पावलेला होता,
साऱ्या लोकांना एवढी परेशानी होत असती, त्यांना कोणी सांगितलं माहीत नाही. त्यांनी मला फोन केलं, दादा म्हणे आमच्या घराच्या जेवढे डॉग मिळलेला आहे. दादा म्हणलो मी पार्षद नाही आहो, आणि नगर परिषदचे लोक जे पार्षद म्हणतात त्यांच्याच म्हणण्यावर येतात, माझ्या म्हणण्यावर कसे येणार. तरी म्हणलं थांबा 2 मिनिटांमध्ये मी तुमचा काम हल करून देते. लगेच एका व्यक्तीला फोन लावला, दादा म्हणलो तिथं डॉग मिळलेला आहे, 4 दिवस झाले, खूप परेशानी झाली. 2 मिनिटांमध्ये माझे मुलं आले आणि माझ्या मुलांनी बाहेर काढून दिलं. त्या वंजारीला विचारायचे ह्या रोडावर त्यांच्या मकान आहे. तर ही परिस्थिती मी पार्षद नसताना करू शकतो, एका फोनवर लोकांना आणू शकतो. तर मला हे सांगा का ज्याला मला अधिकार दिले तुम्ही, तर मी तुमचे कोणते काम करून देणार नाही. मी स्वतः पोलीसला राहिलेला माणूस आहे. माझ्या भावांना माहीत आहे का आमच्या दादा जिथं बी गेला तिथं ठोक वाजवून हे करतो. आणि इथंच नाही, संपूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये असं आपलं नाव आहे का कुठेही जरी नाव विचारले तर तुम्हाला सांगणार. आणि नक्कीच त्या लोकांचे सुद्धा काम करतो. माझ्या क्षेत्रातला तिरोड्यापासून लोक येतात, हॉस्पिटलमध्ये येतात, आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोणाच्या डिलिव्हरी राहतात, कोणाचे ऑपरेशन राहतात, होत नसतात. तर दादा तुम्ही आमचं काम करून द्या, आम्हाला ब्लड लागून राहिला, डॉक्टर ऐकत नाही. आणि आता तुमच्याकरता मी आता 15 डॉक्टरांना बोलवलं होतो, आणि डॉक्टर बाबासाहेब परमपूज्यने त्या क्षेत्राला मी शिबिर ठेवलेला होतो. आणि त्या ठिकाणी फ्री शिबिर होता. 110 लोकांच्या ट्रीटमेंट केलं आणि सांगितलं का माझ्या क्षेत्रामध्ये गोरगरीब लोक आहेत, त्यामध्ये हृदय स्पेशलिस्ट तुमचे गायदाने साहेब आले होते, येडे साहेब होते, आमचे CS पटलेजी होते, बऱ्याच लोकांना बोलवलं. आणि त्यांना सांगितलं का येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या क्षेत्रामध्ये एक दवाचा प्रोजेक्ट आहे, त्या ठिकाणी 10 बेडचा दवाखाना माझ्या क्षेत्रामध्ये असायला पाहिजेत, आणि ते मी करून दाखवणार. आपल्या इथं माझी सून डॉक्टर आहे, त्यांना सांगितलं का माझ्या घरी तुम्हाला सर्वांना डिलिव्हरी स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, चिल्ड्रन स्पेशलिस्ट आहे, आणि जनरल फिजिशियन आहे. जरी या क्षेत्रामध्ये मी निवडून गेलो आणि मला अधिकार मिळाले तर तुमच्या गव्हर्नमेंटच्या तर सोयी सवलती आणून देणारच, पण माझे प्रायव्हेटीकरणचे काम राहणार. माझ्या क्षेत्रामध्ये जेवढे लोक राहतात त्यांच्याकरता माझी एक व्हॅन राहील. त्या डिलिव्हरी स्पेशलिस्ट पासून कोणताही अगर व्यक्ती असला, माझ्या स्वतःची पैशाची व्हॅन त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाणार. त्या वार्डांच्या समस्या बघून होत नाही. आणि तुम्हालाही माहीत आहे तुमच्या वार्डामध्ये आता काही लोकांनी सांगितले, तर तुम्ही बघा का ते कशा पद्धतीची पार्षदगिरी करतात. तर मला हे सांगायचं आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी माझ्याकडे 25 ते 40 कॉम्प्लेक्स समोर बनवणार. आणि माझे हे सुशिक्षित बेरोजगार मुलं असतात, त्यांना कॉम्प्लेक्स देऊन आज नोकऱ्या तर कुणाला लागणार नाही आहेत. त्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी मला शिकल्या, नोकऱ्या लागल्या, आणि त्याच्यानंतर आम्ही उद्योगधंद्यामध्ये वळलो नाही. बाबासाहेबांनी शिक्षणात दिलं, आम्हाला नोकरी करायला सांगितलं, पण आम्हाला उद्योग करायला बाबासाहेबांनी त्यावेळेस कळवलं. आणि 3 तारखेला आपण गरम बिलकुल असा माझा दावा राहणार आहे, आणि सर्व लोकांकरता माझी कॅटली खुली राहणार आहे. 2 तारखेला तुमचे बटन, तुमच्या हाताची उंगली त्या आमच्या कॅटली निशाणवर जायला पाहिजे. आणि तिथं बघायचं विशाखा ताई कुठं बसली आहे, अरुण भाऊ कुठं बसला आहे, आणि फटाक से जा आणि फटाक से मारा, आणि बाहेर निघा आणि म्हणा बाबा तुमची कॅटली विजय झाली, आणि आम्हाला बी विजय करा, आणि तुमचे काम आमच्या पाठीशी घेऊन या. तुमच्या कामाला तत्परतेनं आम्ही करू. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. माझ्या गोष्टीला माझ्या आई बहिणीने, माझ्या बंधूने ऐकले, मी त्यांचा खूप आभारी आहे. सबसे बड़े हमारे बड़े भाई चंद्रशेखर जी आजाद आज संसद में बहुत बड़े व्यक्तित्व के लोग हैं, और मेरा ऐसा बोलना है कि भाई अगर वो व्यक्तित्व इतने बड़े लोग हैं तो क्यों हमारे भाई नहीं खड़े हो सकते? क्या हमारे भाई ये नहीं कर सकते क्या? क्यों? अगर हमारे समाज के लोग अगर आगे चलना चाहते हैं तो तकलीफ किसको है? हाँ, तकलीफ किसको है ये आप बताओ. अगर मेरा बड़ा भाई अरुण भाऊ गजबी, ताई मेरी वासनिक जी, ये बहुत अच्छा प्रपोजल लेके आपके सामने आए हैं. हमारे पास में रोड है, रास्ते है, नाली है. ये पिछले चुनाव में सुनील भालेराव ने करके गए यहाँ. बरोबर है कि नहीं? बरोबर है. लेकिन फिर भी हमारे को कहीं ना कहीं नालियों का त्रास है, कहीं ना कहीं हमारे को रोडों का त्रास है, हमारे को कहीं ना कहीं नल का त्रास है. फिर एक पाई आती है, बोलती भाई मैंने करी.
दूसरी बाई आती बोलती मैंने करी, तीसरा भाव आता है भाव मैंने किया। कोई नाली का परेशानी, हाँ? कोई मारने का, हर चीज में कोई ना कोई अपना प्रपोजल लेके यहाँ खड़ा होता है। क्यों होता है कि भाई उन लोगों ने किए, कहाँ से किए, कहाँ से किए मेरे को बताओ। अरे भाई किसी ने अपने घर से दिया क्या आपको? किसी ने अपने आप से घर से दिया है क्या 2 रुपए भी? है? तो वो हमारा भाई हमारे बीच में खड़ा हुआ है, तो हमारा ऐसा काम है। देखो कल परसों हमारी बीएसपी की भी मीटिंग हुई यहाँ पे, बीएसपी के समय भी मैं यहाँ पर मौजूद था, नहीं था ऐसी कोई बात नहीं है, मैं यहाँ मौजूद था। लेकिन बीएसपी कब तक सत्ता में थी? 4 लोग 6 हाथी जीत के आए, बाद में वो चले गए उधर। कोई राका में गया, कोई शिवसेना में गया, कोई भाड़ में गया। हाँ? फिर हमारा भाई आया। हाँ? फिर मैं बोल रहा हूँ बीएसपी वालों का अच्छा काम है, बड़ी चलो कर लेते। पर बीएसपी की सत्ता कहाँ तक रही? 2 साल 3 साल। फिर बीएसपी वाले ने बोले कि हमने टंकी लगाए, किसी ने बोला मैंने लगाया, कोई भूल बोलता है मैंने लगाया। तो भाई लगाया किसने? हाँ? किसने लगाया ये बताओ? मेरा भाई फिर आया, मेरा भाई सिर्फ चंद्रशेखर भाऊ आजाद को लेके आया। चंद्र